हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र स्टेटमध्ये जर तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये बीएमएस या कोर्ससाठी ऍडमिशन करायचं असेल तर तुमच्या कॅटेगरीमधून तुम्हाला 4th राऊंड पर्यंत सीट अलॉटमेंट व्हायला किती मिनिमम ऑल इंडिया रँकिंगची गरज आहे याची आपण चर्चा करणार आहोत। पण सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा, जो कट ऑफ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे हा फक्त एक्सपेक्टेड कट ऑफ आहे। इन केस काही मुलं जर बाहेर राज्यामध्ये जातील किंवा काही मुलं असे असतील ज्यांचा की नीट स्कोर खूप छान आहे पण ते काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करणार नाही, किंवा काही मुलं असे असतील जे की काउन्सिलिंग मध्ये भाग घेतील पण ते फक्त एमबीबीएस गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज टाकतील आणि जर त्यांना एमबीबीएस कोर्सला अलॉटमेंट नाही झालं तर त्या कंडिशनमध्ये ते नीट 2027 चा परत पेपर देतील किंवा मग अदर कुठं जे आहे ते आपलं ऍडमिशन कन्फर्म करतील, जसं की बाहेर राज्यामध्ये जाऊन एमबीबीएस ला ऍडमिशन घेतील किंवा मग बीडीएस कोर्स चूज करतील किंवा वेटरनरी मध्ये चालले जातील। तर त्या कंडिशनमध्ये तुमच्या कॅटेगरीमधून हा कट ऑफ अजून पण कमी येऊ शकतो, किंवा बरेच मुलं असे असतील ज्यांना की गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज मिळतंय पण त्यांना त्यांच्या कॅटेगरीमधून फीसच लागत नाही, त्याच्यामुळे ते सिटीमधलं प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज घेऊ शकतात। या कंडिशनमध्ये पण हा कट ऑफ अजून कमी जाऊ शकतो, हे तुम्हाला आठवण ठेवणं आहे। त्याच्यामुळे तुम्ही नीट एक्झाम क्वालिफाय असाल, फर्स्ट राऊंड पासून जे काही शेवटचा राऊंड असेल तोपर्यंत कॉलेज टाकत राहा, जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान होणार नाहीये। आता सगळ्यात अगोदर जर आपण एससी कॅटेगरीचा विचार केला तर 3,40,000 तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतं। एसटी कॅटेगरीसाठी 6 लाखापर्यंत जे आहे ते तुम्हाला सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स आहे। फीजे कॅटेगरीसाठी 1,80,000 तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं। एनटीबी कॅटेगरीसाठी 2,50,000 एवढा तुम्ही ऑल इंडिया रँक कन्सिडर करू शकतात। एनटीसी कॅटेगरीसाठी 2,40,000 हा ऑल इंडिया रँक तुमच्यासाठी सेफ असणार आहे। एनटीडी कॅटेगरीमधून 3,40,000 तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं। ओबीसी कॅटेगरीसाठी 3.5 लाखापर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। एसीबीसी कॅटेगरीमधून 3 लाख हा तुम्ही एक एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चालू शकतात। ईडब्ल्यूएस मधून 2,40,000 तुम्हाला जे आहे ते गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज मिळू शकतं। ओपन कॅटेगरीमधून 2,40,000 ते 2,60,000 तुम्हाला जे आहे ते गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज मिळू शकतं। पण मी परत सांगतोय हा फक्त एक्सपेक्टेड कट ऑफ आहे। जर मुलांनी गव्हर्नमेंट कॉलेज सोडून प्रायव्हेट बीएमएस कॉलेज किंवा मग बीडीएस कॉलेजकडे जास्त मुलं चॉईस फिलिंग करतील किंवा वेटरनरीकडे चालले जातील किंवा बाहेर राज्यामध्ये एमबीबीएस ला चालले जातील किंवा मग एमबीबीएस नाही भेटलं की बीएमएस ची काउन्सिलिंग न करता सरळ ड्रॉप करतील, तर त्या कंडिशनमध्ये हा कट ऑफ अजून पण कमी येऊ शकतो। त्याच्यामुळे कॅप राऊंड 1 पासून जेवढे काय शेवटचे राऊंड होतील तेवढ्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज फिल करून शेवटपर्यंत चॉईस फिलिंग करणे, जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान होणार नाहीये। तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये कोणतीही अपडेट आली किंवा कोणत्याही कॉलेजबद्दल आम्ही कोणतीही इन्फॉर्मेशन शेअर करू ती तुम्हाला डेफिनेटली मिळत राहणार आहे। जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी कडून पेड काउन्सिलिंगची रिक्वायरमेंट असेल किंवा पर्सनल गाईडची गरज असेल तर तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग आणि पर्सनल गाईड बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू।